नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी निलेश सदार, MSc ॲग्रिकल्चरल बॉटनी तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत. शेतकरी बंधूंनो, जो काही कपास आहे, या कपाशीमध्ये काही शेतकऱ्यांचे जे कपास होते ते मेच्या शेवटच्या आठवड्यात लावलेली होती, काहींना जूनमध्ये लावलेली आहे. ओके, साधारण जर बघितलं आपण तर 40-45 दिवसाचा काहीचा आहे, काही 50 दिवसांचा कपाशी आहे, अलग लक्षात. तर आता यामध्ये एक आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे, तो खूप महत्त्वाचा स्प्रे राहणार आहे आणि या स्प्रेचे फायदे काय होणार आहेत ते आज आपण बघणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपाशीमध्ये आत्ताची जी वाढीची अवस्था आहे, या वाढीनुसार आपल्याला ग्लायसिन, न्यूट्रॅकॅल, न्यूट्रॅबोर, न्यूट्रॅझिंक आणि सोबत 14-48-0चा एक स्प्रे घ्यायचा आहे. आता जे काही न्यूट्रॅकॅल, न्यूट्रॅबोर आणि न्यूट्रॅझिंक आहे, तर याचा आपल्याला स्प्रेइंग मार्फत द्यायचा आहे आणि विशेष म्हणजे ते आपल्याला ग्लायसिन फॉर्म्युलेशन्सचा द्यायचा आहे. तुम्हाला मार्केटमध्ये जे अवेलेबल होतील तर ते सगळे मॅक्झिमम ऑक्सिड फॉर्म्युलेशन्समध्ये आहेत. आपलं ग्लायसिन फॉर्म्युलेशन्स आहेत. तर आता याच्यातला जो काही आपला न्यूट्रिया झिंक असणार आहे, तर आपल्याला माहिती आहे न्यूट्रिया झिंक हा सगळ्यात महत्त्वाचा जो ऑक्झिनचा एक जे हार्मोन आहे, जे संपर्क आहे ऑक्झिन्स, तर या ऑक्झिनसाठी महत्त्वाचा आहे. म्हणून ऑक्झिनची निर्मितीस हे मायक्रोन्यूट्रियन मदत करते. त्याच्यामुळं जी पिकाची वाढ आहे ती जोमदार होते. दुसरं महत्त्वाची गोष्ट, अन्न शोषण जे आहे तर ते वाढते. त्याच्यानंतर ऑक्झिनमुळं नवीन पानं आणि फांद्यांची संख्या वाढते, कारण ते नवीन बड काढण्याचं काम, नवीन फांदी काढण्याचं काम ऑक्झिन्स हार्मोन करते आणि त्याला प्रमोट करण्याचं काम आपण या झिंकच्या मार्फत करत आहे. अलग लक्षात. म्हणजे तुम्ही जर झिंक तुमचा चांगल्या प्रमाणात असेल तर तुम्हाला जे PGRची बॉटल देतात ना छोटं पिल्लू म्हणून, ती घेण्याची गरज राहत नाही. हिरवीगार वाढ होते, त्याच्यामुळं फोटोसिंथेसिस चांगलं होते आणि त्यामुळं जे काही वनस्पतीचा जो ताण असते, म्हणजे उष्णतेमुळे असो, पाण्यामुळे असो, तो ताण सुद्धा वाचतो. त्याच्यानंतर न्यूट्रिया आहे ते आपल्याला त्याच्यासोबतच द्यायचं आहे. तर न्यूट्रिया काय होते की जे काही पुढं आता फुलगळ होते किंवा पातेगळ होते, हे कमी करण्यास मदत करते. कारण आता ऑगस्ट महिना लागला, ऑगस्ट महिन्यामध्ये थोडा पावसाचं प्रमाण कमी होईल आणि त्याच्यामुळं काय होईल, ऊन वाढेल. मग ते जे काही नवीन पात्या असतात किंवा नवीन फुलं कुठं कुठं चालू व्हायला लागले, तर त्याच्यामध्ये ते अडथळा निर्माण करू शकते. म्हणून तिथं बोरान इम्पॉर्टन्स आहे. त्याच्यानंतर फुलांची निर्मिती आणि परागकणांची कार्यक्षमता हे वाढवण्यासाठी तुमचं ग्लायसिन बोरान हे महत्त्वाचं काम करणार आहे. बोंड पुढं झडणार येतं, त्याची सुधारणा ते करणार आहे. ते आत्ताच महत्त्वाचं आहे त्याचा स्प्रे आपल्याला. आणि बोरान एक महत्त्वाचा अजून कार्य करते, जे काही सुक्रोज असते, साखर असते, त्याचं वहन करून बोंडाच्या वाढीस मदत देते. म्हणजे तुम्ही आता स्प्रे घेतलेले असतील तर तुमचे जे काही पुढं पातेगळ बोंड वगैरे लागणार आहेत याच्यासाठी तो महत्त्वाचा असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला न्यूट्रिया बोर घ्यायचा आहे. न्यूट्रिया झिंक जो असणार हे तो आपण ऑलरेडी बघितला. आता न्यूट्रिया कॅल काय करणार आहे, तर न्यूट्रिया कॅल म्हणजे कॅल्शियम ज्याच्यात असणार आहे, जो सेकंडरी काय एलिमेंट्स आहे त्याच्यातला, तर त्याचा एक पेशी भित्तिका मजबूत करते आणि जेवढी पेशी भित्तिका त्याची मजबूत झाली तेवढ्या सकिंग पेस्टला अटॅक करण्यात अवघड होते. म्हणून पेशी भित्तिका मजबूत होणं खूप गरजेचे आणि एकंदरीत ते कवळे पानं असतील किंवा शेंडे धरत असतील कवळे, तर त्यांना निरोगी ठेवते. कोण? कॅल्शियम. आणि जे काही कॅल्शियम्स आहे तर याच्यामध्ये महत्त्वाचं हे कार्य बोंडाचा दर्जा आणि मजबूती त्याची सुधारते. म्हणजे एकंदरीत तुमचं जे काही झाड आहे ते प्लांट आहे ते काय करते, तर मजबूत त्याला करते. आता या न्यूट्रॅकॅल, न्यूट्रॅबोर आणि न्यूट्राझिंक याचं प्रमाण जे असते ते टाकायचं आहे आपल्याला 2 ml प्रति लिटर. म्हणजे 2 ml न्यूट्रॅकॅल, 2 ml न्यूट्रॅबोर आणि 2 ml न्यूट्राझिंक असं तुम्हाला टाकायचं आहे. सोबत काय करायचं आहे आपल्याला 14-48-0चा स्प्रे घ्यायचा आहे. आता याच्यात 48% स्फुरत आहे, अलग लक्षात, आणि 14% नत्रही आहे. तर याचा स्प्रे तुम्हाला जर बघितलं तर तुमचा 15 लिटरचा पंप असेल तर फक्त 15 ग्राम त्याच्यामध्ये टाकायचं. हे SF टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. इजिप्टकेम हे इम्पोर्टर फर्टिलायझर्स आहेत आणि SF म्हणजे सरफेस ऑफ सबस्टन्स टेक्नॉलॉजीवर आधारित आहेत. जे मार्केटला बाकीचे तुम्ही जे ग्रेड वापरता तर त्याच्यापेक्षा याचे रिझल्ट जबरदस्त आहेत. तुम्हाला प्रयोग करायचा असेल तर तुम्ही स्पार्टनचा एकर तुम्ही 2 एकर असेल, 3 एकर असेल, 4 एकर असेल, तर त्याच्यातली एक लाईन सोडून द्यायची ज्याच्यावर स्प्रे घ्यायचा नाही, बाकीच्या सर्व याच्यावर स्प्रे घ्यायचा आणि लगेच तिसऱ्या दिवशी रिझल्ट बघायचे. त्याचे फोटो काढून घेऊ शकता तुम्ही, रिझल्ट बघू शकता. अप्रतिम असे रिझल्ट येतील. कारण की मी पुन्हा सांगतो आहे, मार्केटमध्ये तुम्हाला न्यूट्रिया न्यूट्रियाबोर, न्यूट्राझिंक अवेलेबल आहेत, पण त्यांना विचारा कोणत्या फॉर्म्युलेशन आहे. चिलेटेड तर आहेत, अलग लक्षात, चिलेटेड आहेत, पण म्हणा ते ग्लायसिन एका ऑक्साईड फॉर्ममध्ये, ते तुम्हाला ऑक्साईड फॉर्ममध्ये देतील. आणि आपलं वैशिष्ट्य हेच वेगळं आहे की आपलं हे कशात हे ग्लायसिन फॉर्म्युलेशन्समध्ये हे म्हणजे झाडं जे काही अब्सॉर्प्शन्स करणार आहेत ते, तर ते आज अन्न म्हणून करणार आहे. अमिनो ऍसिड, ग्लायसिन म्हणजे अमिनो ऍसिडचा म्हणजे एक प्रकारचं प्रथिने म्हणून ते झाडं घेणार आहे, जे की मूलद्रव्य म्हणून घेणार नाही. त्याच्यामुळे त्याचं अब्सॉर्प्शन्स आहे ते खूप जबरदस्त आहे. आणि तुमचा 14-48-0 इजिप्टकेमचं आहे. इथं मॅन्युफॅक्चरिंग भारतात नाही होत, महाराष्ट्रात सुद्धा होत नाहीये, बाहेर देशातून इम्पोर्ट केल्या जाते ते, अलग लक्षात. आणि ते इम्पोर्ट करून त्याची टेक्नॉलॉजी SF टेक्नॉलॉजीवर आहे, सरफेस ॲब्सॉर्प्शन टेक्नॉलॉजी, म्हणजे त्याचं सगळ्या झाडांच्या भागापर्यंत तो व्यवस्थित पोहोचेल. आता बरेचसे तुम्हाला सांगतात, बरेचसे जे काही खतं येतात ते बाहेरून भारतात आणतात, भारतात त्याची पॅकेजिंग करतात आणि मग ते तुम्हाला विकतात. पण या खताबद्दल तसं नाही.
तर ऑलरेडी इथं बनत नाही ना, भारतात नाही बनत ना, महाराष्ट्रात डायरेक्ट ती कंपनी स्वतः तिथं बनवते आणि मग इकडे हे करते, एक्सपोर्ट करते. तर ह्यो एक स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे. येणाऱ्या तुमच्या काही ज्या समस्या राहणार आहेत, फुलगळ, पातगळ किंवा अजून झाडाची वाढ झालेली नाहीये, झाडाचे जे पानं येतं ते आकुसलेले आहेत, लहान आहेत, छोटे आहेत, तर या सगळ्या समस्यासाठी एक स्प्रे तुम्ही हा घ्या. तुम्हाला जबरदस्त रिझल्ट भेटतील. मी काय म्हणत आहे, मी तुम्हाला सांगत आहे, रिकमेंडेशन्स करत आहे, की एक वेळ सोडून द्या, एका वेळेच्या तरी बाकीच्या तुम्हाला रिझल्ट तुमच्या डोळ्यानं बघा. तर तुम्हाला कुठेही महाराष्ट्रात लागलं तर माझा हा संपर्क आहे, तुम्हाला कुठेही महाराष्ट्रात याची ऑर्डर भेटून जाईल. आमचे डिलिव्हर, आमचे जे काही डीलर्स त्या भागात असतील तर तुम्ही तिथूनही घेऊ शकता. तिथं नसतील तर आम्ही तुम्हाला ते ऑनलाईन पाठवतो. याचे मागच्या वर्षी भरपूर प्रतिसाद आलेला आहे. शेतकरी हमखास घेतो म्हणजे घेतो. कारण कारण पुन्हा एकदा सांगतो, हे ग्लायसिन फॉर्म्युलेशन्स आहे, मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, ते सगळे ऑक्साईड फॉर्म्युलेशन्स आहेत, पावडर फॉर्ममध्ये दिलेली आहेत, अलग लक्षात. पण हे आपलं ग्लायसिन फॉर्म्युलेशन्समध्ये आहे. तर तुम्हाला कपाशीसाठी हे रिकमेंडेशन्स आता या स्टेजला मी तुम्हाला करत आहे. तर आज आपण इथंच थांबू. तुमचे काही समस्या असतील किंवा तुम्ही कपास लागवड केलेली असेल तर त्याच्यासाठी आपण ग्रुप बनवलेला आहे, त्याच्या व्हॉट्सअपला लिंक दिलेली आहे, तर तुम्ही जॉईन करू घ्यायचं. ओके, आज इथंच थांबू. नमस्कार.